नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अमोल हा आता आसगावला आलेला आहे. बापू तिथे गेलेले आहेत तेव्हा तिथे सर्व लोक गावातली भेटत आहेत. तर आप्पीच्या सोबत कलेक्टर ऑफिसमध्ये ज्या मॅडम होत्या, काम करायच्या ज्या मावशी होत्या, त्या मावशी तिथं आहेत आणि त्या म्हणतात की खरंच आप्पे मॅडममुळं आज एवढे गावाची सुधारणा झालेली आहे. पण ही मुलं वगैरे कोण आणलेलं आहे? कोण कसं काय बापू, खूप दिवसांनी आला तुम्ही? तेव्हा यशा काका म्हणतो की ते शेजारची मुलं आहेत ना, त्यांच्या ते राहतात तिथली, त्यांना घेऊन आलेत फिरवायला, गाव दाखवायला. तेव्हा बापू पण म्हणतात हो, म्हणजे त्या मॅडमनाही आता सांगितलं नाही की अमोल हा आप्पीचा मुलगा आहे, त्यांनाही त्याबद्दल काहीच माहिती नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की बापू मुलांना घेऊन सगळीकडे फिरत आहेत, भेटलेल्या गावकऱ्यांबरोबर ते गप्पा मारत आहेत, त्यांच्या आठवणी दाटून येत आहेत. त्यांना वाईट वाटत आहे, आपण हे गाव सोडलेलं आहे, इतक्या दिवसानंतर आपण 7 वर्षानंतर पुन्हा आलेलो आहोत. ह्या गोष्टीचा आनंदही तेवढाच होत आहे आणि बापू खूपच खुश झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं बापू अमोलला म्हणतात, चला आता एका घराकडे घेऊन जातो मी तुम्हाला. आणि मग बापू अमोलला घेऊन निघालेले आहे. त्याचबरोबर यशा काकाही त्यांच्याबरोबर आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं आता अर्जुनने सगळी टीम बोलवलेली आहे आणि वारजेचा जो अड्डा आहे तिथे आता त्याने ठरवलेला आहे की तो जो मॉन्टी आहे त्याच्यावरती धाड टाकायची आहे. मग अर्जुन सर्व पोलीस टीमला इन्स्ट्रक्शन देत आहेत, सगळ्यांना सांगत आहे की नक्की कुठून काय करायचं आहे, कुठल्या लोकांना कुठल्या स्पॉटला थांबायचं आहे, या सगळं इन्स्ट्रक्शन तो देत आहे. तो म्हणतो काही झालं तरी आपल्यासाठी हे मिशन खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे मिशन आपल्याला सक्सेस करायचंच आहे. तो जो मोंटे आहे त्याला पकडायचा आहे आणि त्याला सोडायचं नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं बापू एका घराच्या जवळ येऊन थांबतात आणि ते घर असतं ते म्हणजे बापूंचं. आप्पी त्याचबरोबर दिप्या हे लहानाचे मोठे त्या घरात झालेले आहेत. तेच म्हणजे सुनंदा अक्काचं घर, जिथं आप्पी बापू सगळेजण राहायचे. तिथं आल्यानंतर बापू गाडी थांबवतात आणि पोरांना उतरवतात आणि म्हणतात की हे घर, इथे तुझा दिप्या मामा, तुझी आप्पू मा, मी, आजी, आम्ही सगळेजण राहायचो. आणि खरंच या घरासोबत खूपच आठवणी जोडलेल्या आहेत. या घरामुळं आम्ही आज इथपर्यंत पोचलेलो आहोत. कसं आहे, तेवढ्या त्या घरात राहणाऱ्या त्या मावशी येतात आणि मग त्या म्हणतात, तुम्ही कोण? मी ओळखलं नाही तुम्हाला. तेव्हा बापू म्हणतात, कसं आहे ताई, आम्ही इथं राहायचो ना आधी सुनंदा अक्काच्या या खोलीमध्ये. तेव्हा ती म्हणते, हो, आज सुनंदा अक्का सकाळीच बाहेर गेल्या. बापू म्हणतात, मी त्यांना फोन केला होता तेव्हा त्यांनी मला फोनवर सांगितलं की त्या बाहेर गेलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की त्या म्हणतात, थांबा मी पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. आणि मग अमोल म्हणतो, म्हणजे इथे आप्पू मा, दिप्या मामा सर्वजण खेळायचे. तेव्हा बापू म्हणतात, हो, इथे समोर राणी लावलेली असायची आणि त्या राणीत बसून रात्र रात्र आप्पू मा अभ्यास करायची. दिप्या मामा रील बनवायचा, त्याला आप्पू मा म्हणायचे, मी तुझा रील बनवते पण तू आधी अभ्यास कर. तेव्हा दिप्या मामा तिला म्हणायचं की आधी रील बनव मग अभ्यास करतो. दोघांचं छान मस्त चाललेलं असायचं आणि तुझी आजी खरंच खूप आनंदात असायची या घरामध्ये. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अमोल म्हणतो, मी हे घर बघून येतो, चल टिनू, शौर्य, चला आपण जाऊन येऊया. म्हणून अमोल त्यांना घेऊन घर बघण्यासाठी जात आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं बापूंचा ऊर दाटून आलेला असतो, त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. ते पाणी पितात, पोरं पण आत नाही येत आहेत. तोपर्यंत बापू शांत घराकडे पाहत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अर्जुनने आता सगळी टीम गोळा केलेली आहे आणि आप्पीच्या ऑफिसमध्ये सगळेजण आता एकत्र जमलेले आहेत. आता लवकरात लवकर त्यांचं ठरलेलं टायमिंग आहे, त्यावेळेस तो मॉन्ट्या तिथे येणार आहे आणि त्याच्यावरती झडप घालायची आहे, त्याला पकडायचं आहे. आणि आज पुणे शहरात जे थैमान मांडलेलं आहे त्या सगळ्याला आळा बसवायचा आहे. हे मिशन आहे. आणि आता अर्जुनने सगळ्या टीमला सिव्हिल ड्रेसमध्ये यायला सांगितलेलं आहे. सगळेजण आलेले आहेत आणि सगळ्यांना घेऊन अर्जुन आता या मिशनवरती निघालेला आहे. त्याचवेळी अपर्णाकडे ते येतात. अपर्णा सांगते, काही झालं तरी प्रत्येकाचा जीव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. काही झालं तरी हे मिशन आपल्याला पूर्ण करायचं आहे, पण स्वतःचीही काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर सगळेजण निघून जातात. अर्जुन तिथं असतो. अर्जुनला आप्पी म्हणते, अर्जुन आता जबाबदारी वाढली आहे. अर्जुन म्हणतो, एक इन्स्पेक्टर म्हणून ना. तेव्हा आप्पी त्याला म्हणते, नाही, बाबा म्हणून. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं बापू सरकारांकडे येतात, शेताकडे ते आलेले असतात. अमोल जाम खुश झालेला असतो, सरकारांबरोबर बोलत असतो. त्यानंतर मुलं म्हणतात, हे शेत कुणाचं आहे एवढं? त्यावेळेस बापू आणि लगेचच
तिकडे रुक्मिणी काकू सांगतात की हो, हे सगळं शेत अमोल आपलं आहे. मग इथे खूप अन्न पिकतं ना असं तीनू विचारते. तेव्हा सरकार सांगतात की अन्न नाही बाळा, इथं धान्य पिकतं आणि त्याचं आपण अन्न बनवतो. मग अमोलशी गप्पा मारतात, मस्त खेळ झालेले असतात, मुलांना भूक लागते, ते म्हणतात बिस्किट खायचं आहे. रुक्मिणी काकू म्हणते अरे बिस्किट काय खाताय, मी तुमच्यासाठी खाऊ बनवला आहे, तो खाऊ घेऊन येते आणि मग त्यांना जेवायला देते. सरकार स्वतः अमोलला स्वतःच्या हाताने भरवत असतात. त्याचबरोबर रुक्मिणी काकू तिथे येते, रुक्मिणी काकू पण भरवते. त्यानंतर अमोल रुक्मिणी काकू आणि सरकारांना घास भरवतो. त्यानंतर पुन्हा सगळेजण एकत्र खेळू लागतात, आंधळी कोशिंबीर खेळत असतात. सरकार अमोलला पकडतात, यशा काका सर्वजण असतात. अमोल ऊस खातो. हे त्याचं गावातलं जे जगणं आहे, जीवन आहे, ते त्याला खूप छान वाटतं. तेव्हा सरकार म्हणतात खरंच आज अमोलला लहानाचं मोठं होताना इथं पाहायची इच्छा होती. या संस्कारात, या मातीत, या गावात वाढला असता तर पोरगा आणखी चमकला असता, असं सरकार बोलत असतात. तेव्हा बापू म्हणतात आपल्या हातात काय आहे सरकार, सगळं काय ते वरच्याच्या हातात, नियतीच्या हातात. बघूया कधी होते आपल्या मनासारखं. एकदा का आपल्या मनासारखं झालं की सगळं व्यवस्थित होणार आहे, काळजी करायची गरज नाही. तेव्हा सरकार अमोलला म्हणतात सगळीकडे फिरला, सगळीकडे राहिला, तू चल ना आपल्या घरी. तेव्हा अमोल म्हणतो नाही आजोबा, त्या घरातून मी माझ्या आई आणि बाबांबरोबर बाहेर पडलो होतो, तर त्या घरात जातानाही मी त्यांच्यासोबतच जाणार आहे. हे ऐकल्यावर सरकारांना धक्का बसतो. सरकार म्हणतात काय म्हणतोयस तू, लवकरच तुझी इच्छा पूर्ण होईल. आणि सरकार खुश होतात. त्यानंतर आता बापू मुलांना घेऊन माघारी निघतात आणि ते पोचलेले असतात. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुनने जबरदस्त फायटिंग केलेली आहे. त्या मॉन्टाला पकडण्याचा प्रयत्न केला आणि तो मॉन्टा हातून चुकलेला आहे, सटकलेला आहे. मग आप्पीला तो कॉल करतो आणि तो म्हणतो की मॅडम मॉन्टा हातातून सटकला, सॉरी मॅडम. आप्पी फोन कट करते. थँक्यू.